भाजपचा एक मोठा नेता नाव घेतात आणि भाजपचेच लोक सगळे करतात असे आरोप ते गेल्या 8-10 दिवस करतात. मला वाटतं रोहित पवारजींनी किमान असं बोलू नये. भारतीय जनता पक्ष हा अजितदादा आणि आम्ही इतके जवळचे घट्टपणे आम्ही या ठिकाणी हृदयातून मनातून एकत्र आलो होतो की रोहित पवारनी किमान भारतीय जनता पक्षाच्या नेत्याबद्दल आमच्याबद्दल बोलू नये. इतर कोणाबद्दल बोलले तर मला माहिती नाही, पण भाजपाच्या नेत्याबद्दल त्यांनी असं बोलणे हे म्हणजे आमच्या हृदयाला दुखवण्यासारखं आहे. रोहित पवारनी किमान आमच्या हृदयातील भूमिका काय, आमचं दुःख काय हे समजून घेतलं पाहिजे. त्यांचं दुःख बरोबर आहे, त्या परिवारातले सदस्य आहेत, ज्या परिवाराचा व्यक्ती आहे तो त्याचं दुःख हे कोणीच भरून काढू शकत नाही. त्यांना ते कळतं, त्यांना ते दुःख त्यांनाच माहिती असतं. पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही त्यांच्या दुःखामध्ये म्हणजे आजही आम्ही अजितदादाची आठवण विसरू शकत नाही. पुण्यामध्ये आल्याबरोबर अजितदादा आठवतात, मुंबईला गेलं की अजितदादा आठवतात, विधिमंडळात अजितदादा आठवतात, बाजूला माझी अजितदादाची सीट आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीने बोलणे म्हणजे आमचंही हृदय दुखतं. रोहित पवारांनी जरा याबद्दल थोडा विचार केला पाहिजे की आपण दुखवतो कोणाला आहे. जे अजितदादाचा परिवार, अजितदादाच्या संपूर्ण त्या ठिकाणी त्यांच्या भावना, अजितदादांनी या महाराष्ट्राकरता केलेला संकल्प, या सर्वांना समोर नेण्याकरता आम्ही काम करतोय. अशा वेळी एक असं रोहित पवारांचं बोलणं भाजपच्या नेत्यांना हे करताय, भाजपचे नेते हे करतात आहे, हे मला वाटतं थोडंसा मन दुखवणार आहे. संजय राऊत पण यालाच बदलून संजय राऊताबद्दल आम्ही एवढी चिंता करत नाही. रोहित पवारांनी किमान असं बोलू नये.